रिनोव्हेशन असेल, तिकडे जी मंदिरं उद्ध्वस्त केलीत त्यांची पुनर्बांधणी असेल, किंवा गडकोट किल्ल्यांवरती असणाऱ्या तोफा ज्या नासधूस केलेल्या त्यांना पुन्हा एकदा लोकार्पणासाठी कशा येतील, लोकांच्या नजरेत कशा येतील, त्यांना पुन्हा एकदा पुनर्जीवित कशा प्रकारे केलं जाईल, असे विविध कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून मग गडकोट किल्ल्यांवरती असणारे तलाव पुन्हा एकदा त्यांची साफसफाई असेल, डागडुजी असेल, आणि पुन्हा एकदा त्या गडकोट किल्ल्यावरती त्या तलावामध्ये पाणी कशा प्रकारे साचलं जाईल, थांबलं जाईल, या अशा अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम या खरं तर संस्थांच्या माध्यमातून होत आहे. आणि खरं तर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय समीरदा म्हात्रे खरं तर दादांची उपस्थिती या स्पर्धेसाठी खरं तर 4 चांद लावून देणारी राहिले. आणि दादांच्या माध्यमातून आपण कबड्डीच्या स्पर्धा देखील पाहिल्या, टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सह्याद्री चषक देखील दादांच्या माध्यमातून आपण निश्चितच पाहिलेला आहे. सो दादांना देखील त्यांच्या पुढील कार्यासाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया आपण मैदानाकडे, जिकडे धावसंख्येचा आता पाठलाग करायचा एकूण 50 आणि 50 कोणला करायचे आर्मी या संघाला मात्र आता 50 धावांचा या ठिकाणी जरूर पाठलाग करायचा. रनचेस या ठिकाणी सुरू होणार आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सुशांत ऑन स्ट्राईकला असेल, प्रथमेश आणि त्याच्या सोबत आहे विकी. विकी असेल स्ट्राईकला. नंबर चेंज केला तर इकडे 1-2 राईट ऑन द विकेट. पॅव्हलिनकडून पहिला चेंडू, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला चेंडू दत्ता सरांच्या अगदी जवळून गेला आणि तदनंतर सेकंड मिस्टेक, अति घाई आणि मग संकटात नाही, असंच काहीच चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. पहा खरं तर खूप घाई केली. पुढची लढत जय भवानी वॉरियर्स आणि भवानी फायटर्स. लास्ट कॉल फॉर यू. आपण टॉसला लगेचच यायचा, काही आवश्यकता नव्हती. खरं तर 1 रन सहजरित्या मित्र म्हणले की कॅच देखील तिकडे असती, परंतु दत्ता सरांच्या अगदी हाताजवळून तो चेंडू गेला. कॅच ड्रॉप झाली, दुसऱ्याच्या शोधात खराब कॉलिंग, मिस्टेक झाली आणि रन्स आली 1 सिंगल. मराठी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे आणि नवी मुंबई परिसरामध्ये सध्या ज्यांच्या नावाचा डंका गाजतोय, सन्माननीय दत्ता म्हात्रे सर आज इन ऍक्शन मध्ये खरं तर त्याने एक चांगलं स्टँडर्ड खरं तर सेट केलंय. अर्थातच की मी फक्त समालोचक नाही, मी तितकाच चांगला क्रिकेटर देखील आहे आणि 40+ असताना देखील त्यांचं फिटनेस जबरदस्त राहिले आणि खूप सारे त्यांच्या व्हिडिओज आम्ही खास करून जिम मध्ये आपण पाहतोय. दादांची उपस्थिती या ठिकाणी समीर दादा या स्पर्धेतून रजा घेत आहेत, परंतु खूप असं महान कार्य दादांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन की आपण जरूर सह्याद्री प्रतिष्ठान ऑफिशियल या पेजला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. तिकडे खूप चांगले व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थातच गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आणि संरक्षण कशा प्रकारे करायचं याच्या सर्व व्हिडिओज, त्यांचं कार्य या ठिकाणी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. इकडे खरं तर अक्षरशः खळबळ माजले मैदानाच्या आतमध्ये, कारण की पहिल्या चेंडूवर विकेट, धावबाद, या देखील चेंडूवर तशाच प्रकारचं थोडंसं वातावरण पाहायला मिळालं, परंतु 1 रन आले. 3ऱ्या क्रमांकावर खेळाडू आलाय महेश म्हात्रे. फलंदाज धावबादच्या स्वरूपाने विकी बाद झाल्यानंतर महेश म्हात्रेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच 40+ चा खेळाडू ऑन स्ट्राईक असेल. राईट ऑन द विकेट. सुशांत चा हा पुढचा चेंडू, डान्सिंग राउंड द विकेट. चेंडू चाललाय आर पार, सीमा पार. ब्रँडेड PPL 2024 चा हा षटकार. फुल टॉस होता, फुल टोल वसूल केलाय आणि काऊ कॉर्नर रिजनला हा षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या आता 8. या आकड्यावर 50 करायचे आहेत.
तितक्या सोप्या नाही आहेत, कारण की आपण विचार केला तर SM चॅम्पियन्स संघामध्ये खूप चांगले गोलंदाज आहेत. पाहूया मॅच मध्ये काय घडेल, धावांचा पाठलाग होईल का किंवा धावा रोखल्या जातील. खूप चांगला चेंडू डिलिव्हर झाला, गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने बाउन्स घेतला आणि हा डॉट बॉल आलाय. षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक इकडे करतोय गोलंदाज सुशांत. 8 धावा 4 चेंडू आपण पाहिले पहिल्या षटकातील. पॉवर प्ले म्हटलं की गोलंदाजांना डोकेदुखी असते, कारण की फक्त 2 खेळाडू पहिल्या पॉवर प्ले साठी 30 यार्डच्या घेऱ्याच्या बाहेर आहेत, की जिकडे लॉंग ऑनला आणि एक मिड विकेट रिझनला असं म्हणूया आपण तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्याच दिशेने आणखीन एक कोण म्हणेल की हा खेळाडू 40+ आहे. त्यांची ताकद, त्यांचा फुटवर्क आणि लांब लांब षटकार आज ते मारतायत. 2 षटकार आलेत, 14 धावा धावफलकावर. SM चॅम्पियन संघाला असं वाटलं होतं की विकी बाद झाल्यानंतर सामना थोडा सोपा झालाय, परंतु नाही आहे. समोर 40+ दिग्गज खेळाडू आला आहे. प्रचंड ताकद आणि मी तर म्हणेल बराच वर्षांचा अनुभव ज्यांच्याकडे आहे. महेश म्हात्रे 40+ खेळाडू, ट्रॉफी फायटर्स नार्वेलबेरी या टीम मधून खेळणारा खेळाडू. फटका फसला, कॅच कॅच वॉर्ड कॅच. हा मोठा अडथळा आता दूर झाला आहे आणि शेवटच्या चेंडूवर मात्र हा दुसरा धक्का. 50 धावांचा पाठलाग करत असताना टीम RM आर्मीला फलंदाज महेश म्हात्रे तंबूच्या आशयाला. पहिलं षटक संपलं, धावसंख्या एकूण 14. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिकडे मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जय भवानी वॉरियर्स आणि भवानी फायटर्स या 2 फ्रँचाइज टीम मध्ये आपण खरं तर टॉस घेणार आहोत. अर्थातच मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. लीग स्टेज मधला हा 5वा सामना इकडे जरूर पाहायला मिळेल. टॉस जिंकले भवानी फायटर्स या टीमने खरं तर टॉस जिंकलाय. निर्णय जरूर त्यांचा पेंडिंग असेल, महत्वाची लढत असेल भवानी फायटर्स संघासाठी, कारण की पहिली मॅच ते पराभूत झालेत सिद्धवेद फायटर्स संघाच्या अगेन्स्ट. 1 षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकानंतर धावसंख्या 14-2 50 धावांचा पाठलाग करत असताना RM आर्मी. आज जितेंद्र सर आर्मी सारखं लढावं लागेल तुम्हाला, आर्मी मॅन व्हावं लागेल. हातामध्ये बॅट नाही तर बंदूक पकडावी लागेल आणि ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळ्या जातात ना, तशा प्रकारचे तुझ्या बॅट मधून षटकार चौकार यायला पाहिजेत. आता शॉर्ट पिच होता, टॉपेज इकडे झेल पकडलाय. खरं तर या चेंडूवर षटकार लिहिला होता, परंतु नीटचं कनेक्शन जुळलं नाहीये. बॅटची इनर एज वरची कडा घेतली आणि मग फलंदाज प्रथमेश बॅक टू द पॅव्हलियन. तिसरा धक्का. आज कॅप्टन इकडे बाद झालाय. सर सेनापती आता धारातीर्थी पडलाय आणि मग आता किल्ला कोण लढवणार, कारण की इतिहास आपण जर गेलो तर कोंढाणा किल्ला सुभेदार तानाजी मालसुरे धारातीर्थी पडल्यानंतर देखील त्यांच्या मावळ्यांनी तो कोंढाणा किल्ला जिंकला आणि तदनंतर त्या किल्ल्याचं नामकरण केलं गेलं सिंहगड. आणि तेव्हा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरती आले आणि म्हणाले गड आला परंतु सिंह गेला. आणि खरं तर आता मात्र कर्णधार बाद झाल्यानंतर जे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत त्या खेळाडूंना आता मात्र ही मॅच पुढे न्यावी लागेल. सिंगल, डबल, षटकार, चौकार जे काही जमेल लढावं लागेल. नवीन खेळाडू सुशांत डाव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईकला असेल. गोलंदाज सचिनला आपण पाहतोय. सामना फसलाय
ज्या अर्थी विकेट्स गमावलेत आरएम आर्मी संघाने. आरएम आर्मी संघाचा आपण विचार केला तर त्यांची पहिली लढत आहे. मस्ट विन. जिंकलात तर तुमचं अस्तित्व राहील, नाहीतर मग पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला प्रेशर येईल. डॉट बॉल निश्चितच आलाय. पण आता मी तर असं म्हणेल की डॉट बॉल पेक्षा आता षटकार चौकार कशा प्रकारे येतील याचा विचार निश्चितच करावा लागेल. फलंदाजांना मोठ्या फटक्यांच्या शोधात जावं लागेल. परंतु गोलंदाजी जबरदस्त राहिले या सेकंड इनिंग मध्ये. इकडे ते सर्रार शरीराच्या दिशेने येणारा चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. पण जर का तुम्ही प्रथम फलंदाजी करताय मग तुम्ही चौकार षटकार किती मारलेत याला फार महत्व आहे. जर का तुम्ही धावा रोखताय तर मग तुम्ही डॉट बॉल किती फेकताय, तुम्ही विकेट्स किती घेताय याला अधिक महत्व आहे. आणि या दुसऱ्या सत्रात जर आपण पाहिलं तर विकेट्स देखील आल्या, डॉट बॉल देखील आलेत. सो चांगलं कार्य, कमालीची गोलंदाजी. पाटा विकेट आहे. या पाटा विकेटवरती तुम्हाला कनेक्शन चांगलं करणं गरजेचं आहे. वाईटचा इशारा आला. ऑफस्टिकच्या बराचसा दूर होता चेंडू. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. वाईडने 1 रन स्कोर कार्डवर धावा आता झाल्यात एकूण 15 धावा धावफलकावर. 50 टार्गेट अद्याप 35. दिल्ली अभी तक बहुत दूर आहे आणि तुम्हाला टॉप गेअर मध्ये आता बॅटिंग करावी लागेल. इकडे फटका चांगला आहे. वाऱ्याच्या लाटांवर चेंडू झाला स्वार आणि चेंडू मात्र चाललाय मिड विकेटला. सीमा पार चौकार आणि 4 धावेने धावसंख्या आता 19. 19 धावा स्कोर कार्डवर. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 पाहतोय. पण खरं तर जीवन असो किंवा क्रिकेट सोपं असं काहीच नाहीये आणि ते कठीण कार्य जर तुम्ही सोपं केलं ना तर खऱ्या अर्थाने तुम्ही जगलात, खऱ्या अर्थाने तुम्ही क्रिकेट खेळलात. इम्पॉसिबल. क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल नाहीच आहे शब्द. आणि इकडे फटका आणखीन एक हवेत. आणखीन एक विकेट डाऊन झाला. आणखीन एक खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. आणि काहीशा ज्या अपेक्षा होप्स होते ते थोडे आता डाऊन झाले. परंतु हार मानू नका, कारण की आम्ही अनेक वेळा सांगतोय की पण एखाद्या मुलाचा जन्म झाला की मग तो संघर्ष करतो शिक्षणासाठी. शिक्षण पूर्ण झालं की तो संघर्ष करतो नोकरीसाठी. नोकरी मिळाली की तो संघर्ष करतो लग्नासाठी. लग्न झालं की तो संघर्ष करतो आपल्या संसारासाठी. आणि सर्व काही पुन्हा पूर्ण झालं की तो पुन्हा संघर्ष करतो जगण्यासाठी. सो संघर्ष आणि संघर्ष निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये पाहत असतो. क्रिकेट देखील फारसं काही वेगळं नाही आहे. फलंदाज संघर्ष करतो षटकार चौकारांसाठी. गोलंदाज संघर्ष करतो विकेटसाठी. क्षेत्ररक्षक संघर्ष करतो कॅचेस आणि चेंडू अडवण्यासाठी. सो संघर्ष तुम्हाला करावा लागेल. मॅच सोडता कामा नये. तुम्हाला लढावं लागेल. जरी का तुमच्या हाती पराभव आला तरी चालेल, परंतु तुम्ही संघर्ष करा, लढा. कारण की काय माहित एखादे सलगचे 1-2 बिमर्स आले, एखाद्या एक्स्ट्रा चेंडू आल्या, वाईट्स चेंडू आले, नो बॉल्स आले, गेम पुन्हा एकदा फिरू शकतोय, बदलू शकतोय. अर्थात त्याच एकच उदाहरण देईल. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपचा तो सामना. एकतर्फी लढत. 94% प्रेडिक्शन अफगाणिस्तान जिंकेल. 94% सामना जिंकेल असं प्रेडिक्शन आपण पाहिलं ऑन स्क्रीनवर. तिथून द वन मॅन आर्मी मॅक्सवेल ची ती इनिंग. खरं तर आयुष्यात सर्व काही तुम्ही हरलात की ती इनिंग पहा. तो लढला, इंजर्ड होता, दुखापतग्रस्त होता. 200 धावा वैयक्तिक त्याने केल्या आणि एकतर्फी खिंड लढवली. सामना जिंकला आणि वर्ल्ड कप देखील जिंकला ऑस्ट्रेलिया ह्या संघाने. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या आहेत 19. आता उर्वरित 2 षटकं 12 चेंडू आणि आता विजयासाठी आता करायचे आहेत एकूण 31. 31. 2 षटकामध्ये 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर 15.50 असा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी. या रन रेटने आता पुढे जायचं आहे टीम आरएम आर्मी या संघाला. त्यांच्या विरोधात SM चॅम्पियन्स संघ सुस्थितीत आहे. पण पहिला सामना त्यांनी जिंकला. अर्थातच एक कॉन्फिडन्स घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि मग ह्या सामन्याचा आपण विचार केला तर ह्या सामन्यामध्ये देखील त्यांचा दबदबा राहिलाय.
आणि ह्या सामन्यावर त्यांची पकड मजबूत आहे. प्रतिशतक 15.50 असा रिक्वायर्ड रन रेट. आणि मग या धावा आता चेस करेल कोण, धावांचा पाठलाग कोणता असा खेळाडू असेल की तो पूर्ण करेल. धावांचा पाठलाग जर का तुम्ही करताय तर द चेस मास्टर विराट कोहली. पण फक्त आता विराट कोहली म्हणून फायदा नाहीये, किंग कोहली म्हणावं लागेल. सर्वाधिक धावांचा पाठलाग करत असताना शतक त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि यशस्वी खेळाडू कोण असेल तर विराट कोहली. अर्थातच ट्रायंगल सिरीज ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि भारत, आणि 35 षटकामध्ये 350च्या आसपासचा काहीतरी आपल्याला टार्गेट होता आणि तो चेस केला होता, खास करून मलिंगाची धुलाई विराट कोहलीने. सो तो देखील एक सामना अप्रतिम राहिला. जाऊया अंतिम मॅचकडे. बरेचसे उदाहरणं आहेत. आणि खरं तर ह्या मॅचमध्ये आता जर आपण विचार केला तर इक्वेशन 12 चेंडू आणि 31 धावा करायच्या आहेत 2 षटकांमध्ये. गोलंदाज महेंद्र म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. 40+6 गोलंदाज. राईट आर्म होतं विकेट. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. ग्रीन ग्रासच्या मैदानावरती क्षेत्ररक्षकांसाठी ही पर्वणी आहे की इकडे तुम्ही सहज कॅचेस पकडू शकताय, डायू लगावू शकताय. पण तो शेताच्या मैदानावरती डायू मारायचा विचार करू नका, नाहीतर इंजर्ड व्हाल, दुखापतग्रस्त व्हाल. परंतु कार्यपाठ विभागातील या सर्व खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, एक चांगल्या मैदानावरती क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी आणि त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी खरं तर आयोजकांनी पेन नगरीत खरं तर हे आयोजन केलं. अर्थातच सन्मान्य सुधाकर म्हात्रे, अध्यक्ष ट्रॉफी फायटर्स फाउंडेशन आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र, परिवार आणि पंचकृषीतील सर्व पदाधिकारी, या सर्वांचे खरं तर आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खरं तर पंचक्रोशी संघटना म्हटली की त्यांची चॅम्पियन ट्रॉफी, खरं तर या वर्षीची चॅम्पियन ट्रॉफी जबरदस्त राहिलंय. आम्ही देखील लाईव्हच्या माध्यमातून अनेक फुटेज, तिकडच्या व्हिडिओज आम्ही पाहिल्या. खरं तर खूप चांगलं आयोजन यावर्षी राहिलं आणि प्रीमियर लीगचं आयोजन खरं तर या ग्रीन ग्रासच्या मैदानावरती इकडे देखील खूप चांगलं आयोजन आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. नवीन फलंदाज आलाय निलेश. सामना काही अंशी आता फसलाय कारण की विकेट पाठोपाठ विकेट आता गमावल्यात. फलंदाजी करत असताना, धावांचा पाठलाग करत असताना टीम RM आर्मी या संघाने 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 31ची आवश्यकता आहे. इथे देखील हवेत फटका जरूर आहे. मुंबई स्लँड मध्ये सेफली लँडिंग पाहायला मिळाली आणि रन्स आल्या अर्थातच 2. इंग्लंड म्हटलं की क्रिकेटची पंढरी आणि इंग्लंडमधील लॉर्ड्सचं मैदान, बऱ्याचशा स्पर्धा आणि त्यांचे फायनल्स लॉर्ड्सच्या मैदानावरती आपण पाहतोय. पण प्रत्येक इंटरनॅशनल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूची एक इच्छा असते की लॉर्ड्सच्या मैदानावरती एक तरी सामना खेळण्याची संधी मिळावी आणि टेनिस बॉल क्रिकेटचं हे लॉर्ड्सचं मैदान आहे. या मैदानावरती देखील ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची एक इच्छा असते की या मैदानावरती एक तरी सामना खेळण्याची संधी मिळावी. मग फलंदाजी, गोलंदाजी दोन्ही नाही मिळालं तरी चालेल, परंतु क्षेत्ररक्षण करायला जरी मिळालं तरी भरपूर झालं. असे मैदान अगदी प्रत्येक खेळाडूच्या प्रेमात पडणारं हे मैदान आहे. या मैदानावरती ही स्पर्धा पाहतोय. फटका चांगला आहे, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि खूप चांगली फिल्डिंग तिकडे जरूर पाहिली, परंतु चेंडू चाललाय सीमा पार. चौकार निश्चितच आलाय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडू वृत्ती तिकडे जरूर दाखवली. क्षेत्ररक्षक तिकडे होता. 4 धावा स्कोर कार्ड मध्ये जरूर ऍड केल्या जातील. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा आता स्कोर कार्डवर आहेत. चेंडू बाकी असतील या षटकातील एकूण 2. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. रीच करायचं होतं, चेंडूपर्यंत पोहोचायचं होतं आणि बराचसा बाहेर चेंडू राहिला
आणि पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. 8 चेंडू आणि 25 समीकरण 26 धावा स्कोर कार्डवर. आता 24 धावांचा या ठिकाणी टार्गेट असेल, ज्यावरती 50 धावांचं लक्ष आपण पाहतोय. चेंडू बाकी असतील 7 आणि विजयासाठी रस करायचे आहेत एकूण 24 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल 7 चेंडूमध्ये. फटका जबरदस्त, याच तर फटक्यांची आहे आवश्यकता. टीम आर्मीला आज लढतायत, ते षटकार ठोकलाय आणि प्रतिस्पर्धी संघाला सांगितलंय आम्ही हार मानणाऱ्यातले नाही आहोत, आम्हाला लढायचं आहे. शेवटच्या षटकात आता धावा बाकी असतील, अर्थातच 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आणि आता काही अंशी का होईना विचार करावा लागेल SM चॅम्पियन संघाला. 18 म्हटलं की मग आले 3 षटकार. मॅच 3 चेंडूमध्ये देखील फिनिश होऊ शकतोय. आणि ज्या फलंदाजाने षटकार मारलाय निलेश, त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय, एक आत्ता षटकार आलाय. जर का तो स्ट्राईक वाला आणि काही जर खराब चेंडू त्याला मिळाले तर हा मॅच निश्चितच आर्मी संघ देखील जिंकू शकतायत. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेट या खेळामध्ये काहीच इम्पॉसिबल नाहीये आणि काहीच अवघड नाहीये. आणि इम्पॉसिबल शब्दाची तुम्ही जर फोड केलीत तर त्यात पॉसिबल हा शब्द दडलेला असतो. सो पॉसिबल आहे आणि ते करू शकतायत. हा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स खेळाडूंमध्ये असणं फार महत्वाचं आहे. आणि पाहूया शेवटच्या षटकासाठी गोलंदाज रमेश म्हात्रे. तर सचिन म्हात्रे अर्थातच जो फलंदाज आयकॉन खेळाडू आपण पाहतो, त्यांचे खरं तर वडील आहेत. पिता आणि पुत्राची जोडी खरं तर आपण या लीग मध्ये पाहतोय. रमेश म्हात्रे यांचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, लाईन पाक काय जबरदस्त आहे. स्ट्राईक द्यावी लागेल आता. मिनारला स्ट्राईक द्यावी लागेल. निलेशला एकाच्या शोधात जावं लागेल, कारण की ज्या फलंदाजाच्या बॅटमधून रस येत आहेत ना, तो स्ट्राईकवर कसा राहील याचा विचार, कारण की क्रिकेट हा भागीदारीचा पार्टनरशिपचा गेम आहे. आपल्या साथीदारावर विश्वास द्यावा लागेल, परंतु खराब जर आला तर फटका देखील घ्यावा लागेल. इकडे एक कव्हरला गोलीच्या वेगाने चेंडू चाललाय दन 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 करत, सरळ सीमा पार, चौकार. इक्वेशन 4 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, जिसी का नाम है क्रिकेट, जहां सारे प्रेडिक्शन होते हैं फेल, भविष्यवाणी आपण कदापि करू शकणार नाही आहोत. मिनारचा हा चौकार एक नवीन संजीवनी देणारा असेल, पण आता क्षेत्रक्षणात बदल आणि आता धाबे थोडे दणाणलेत. प्रतिस्पर्धी संघ SM चॅम्पियनशिप, क्षेत्रक्षणात बदल पाहिला. पुढचा चेंडू असेल रमेश म्हात्रे यांचा ऑफ स्टिकच्या बाहेर. नशिबाची साथ इकडे आलाय, हा लकीली चौकार. असं म्हणतात किस्मत भी बहादुरों का साथ देती है. नशीब देखील बहादूर लोकांच्या सोबत असतो. तुम्ही एक पाऊल फक्त पुढे टाका, विजय तुमचा निश्चित असेल. आणि इकडे काय घडलंय, नशिबाचा चौकार, 3 चेंडू आणि 10 धाव संख्येची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 3 चेंडू 10 धाव संख्येची आवश्यकता आहे. हृदयाचे ठोके आता वाढलेत आणि हा सामना काय जबरदस्त रंगलाय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. 440चा करंट आहे. महत्वाचा चेंडू असेल, येईल का षटकार, चौकार की डॉट की जाईल विकेट. स्लो डिलिव्हरी, गती परिवर्तन इकडे जरूर पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी
फलंदाज फलंदाज बाद. धावबादच्या स्वरूपाने जरुरी विकेट गमावले आर्मी संघाने, परंतु स्ट्राईकवर आता मात्र पाहायला मिळेल निलेश. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये आता करायच्या 10. 1 षटकार 1 चौकार पाहूया. 2 चेंडूमध्ये 10 होत्या ना त्यांना आणि डिफेंड करायच्या. मागच्या मॅच मध्ये देखील अशा प्रकारचीच सिच्युएशन तिथे वाईड फेकला आपण पाहिली. 2 चेंडू आणि 10 धाव संख्येची आवश्यकता. एक चांगला चेंडू विजय मिळवून देईल SM चॅम्पियन संघाला, तर एक चांगला फटका विजयाच्या समीप आणून ठेवेल आर्मी संघाला. गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल रमेश म्हात्रे यांचा. किती जबरदस्त चेंडू फेकला. 4 व्हेरिएशन त्यांनी दाखवलं. यष्टीरक्षक जर फंबल झाला नसता तर मात्र आणखीन 4 धावा कराव्या लागल्या असत्या, वाचल्या असत्या असं म्हणूया. परंतु क्रिकेट आहे, काहीही घडू शकतो. 2 मध्ये करायचे 10. स्ट्राईकला निलेश. फटका जबरदस्त. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. पकडला झेल आणि आता होप्स मात्र आता डाऊन झालेत असं म्हणावं लागेल आर्मीचं. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फटका जबरदस्त होता, परंतु एलिव्हेशन होतं, डिस्टन्स कव्हर केलं नाहीये. उंची होती, अंतर गाठलं नाही चेंडूने आणि मग विकेट गमावली. आणि ज्या आशा अपेक्षा ज्या होत्या विजयाच्या त्या मात्र देखील आता मावळताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु लढले असं म्हणावं लागेल या मॅच मध्ये आर्मी. शेवटचा चेंडू बाकी आहे. 10 धाव संख्येची आवश्यकता. पहा, अशा सिच्युएशन मध्ये देखील तुम्ही सामना जिंकू शकताय. एखादा नो बॉल, एखादा वाईटच्या 5 धावा जर का आल्या तर मग शेवटच्या चेंडूवर 6 धाव संख्येची आवश्यकता असेल. पाहूया काय घडेल. शेवटचा चेंडू बाकी आहे. 10 धाव संख्येची आवश्यकता. रमेश म्हात्रे यांचा चेंडू. गती परिवर्तन. चांगला चेंडू या ठिकाणी जरूर फेकला आणि फक्त 1 रन झाली. आणि इकडे हा सामना देखील अर्थातच जिंकलाय टीम SM चॅम्पियन संघाने. 5 सिद्धबेत फायटर्स 2 जिंकलेत. SM चॅम्पियन्स देखील 2 सामने जिंकलेत. सो वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक आर्मी. पराभव निश्चितच या ठिकाणी स्वीकारावा लागला आर्मी संघाला, परंतु पुढची लढत त्यांची विनर्स एक वीरा या फ्रँचाइज टीमच्या अगेन्स्ट असणार आहे. त्या मॅचसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. पुढची लढत जय भवानी वॉरियर्स आणि भवानी फायटर्स अशी लढत आपण पाहायला मिळणार आहे. आणि चालू सामन्यामध्ये सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच सचिन. सामनावीर अर्थातच मान्यवरांच्या पवित्र शुभास्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल. 16 चेंडू आणि 41 धावांची मॅरेथॉन इनिंग करणारा, तर दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स ज्याच्या नावावर राहिल्यात सचिन मात्र ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच.